बांधवांना सुद्धा या गोष्टी काही माहिती नसतात, तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी समजल्या. आणि तुम्ही सुद्धा खूप एक अभ्यासू व्यक्तित्व आहात. समाजाला एक दिशा देण्याचं काम या मंचातून या ठिकाणी होत असतं. आणि आपलं उद्योग एक शहर आहे, हे सर्व समाज घटकाला घेऊन सर्व समाज शांततेमध्ये या ठिकाणी राहायला पाहिजे, जगला पाहिजे आणि या शहराची या तालुक्याची प्रगती झाली पाहिजे असं सर्व समाज घटकांची त्या ठिकाणी इच्छा असते. आज गेली 5 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी संधी काम बसलेले तुम्ही बघताय की गेल्या 4.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने आपल्या उद्योग आणि जळगावचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. आपल्या उद्योग त्या ठिकाणी काम आणि बरोबर सर्व समाज घटकांना घेऊन आपण मुलींचा त्या ठिकाणी आपण काम आणि म्हणून देशामध्ये सुद्धा आता सर्व समाज घटकांना घेऊनच हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. आणि काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. परवाच माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा आत्मसंख्याक समाजाकरता खूप मोठा निधी त्या ठिकाणी खूप मोठा निधी. ज्या अल्पसंख्याक समाजाला 50 कोटी निधी त्या ठिकाणी होता, तर त्यांनी डायरेक्ट या तिन्ही नेत्यांनी 500 कोटी रुपये त्या ठिकाणी आज उर्दू भवनची संकल्पना त्या ठिकाणी आहे. आपल्या एका आपण शालिकाला आपण त्या ठिकाणी वापरतो. अल्पसंख्याक मुलांना परदेशामध्ये जाण्याकरता फक्त 75 मुलं त्या ठिकाणी जातात. 500 विद्यार्थी परदेशामध्ये पाठवण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. चांगल्या पद्धतीनं आपण सर्व समाज घटकांना घेऊन आपण त्या ठिकाणी काम करूया. खरं तर साहेबांचे तुम्ही सगळेजण मिळून सातत्यानं समाजामध्ये शिक्षणाची गोडी त्यांना कशी लागली पाहिजे, समाजातल्या मुला-मुलींना ते आपण त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आणि मुळात आपण मुलींचं वसतिगृह येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. आपण मी स्वतः त्याच्यावरती देखरेख करून त्या ठिकाणी आहे. खूप लेट त्याला त्या ठिकाणी झालेला आहे, पण मुलींचं वसतिगृह या जूनमध्ये कसल्याही परिस्थितीने चालू करून देऊन एक अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना शिक्षणाला त्याला त्या ठिकाणी त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला चांगली राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. हे सुद्धा बघायचं काम आपण त्या ठिकाणी करूया. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रेमाने या ठिकाणी विकास वाटेला आपण सर्वजण आहात. आणि ज्यावेळेला तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सर्व पक्षाच्या लोकांना, सामाजिक काम करणाऱ्या लोकांना, सर्व बोलणाऱ्याला, सर्व समाजातल्या लोकांना या ठिकाणी बोलून घेऊन आपण चिंता पार्टी या ठिकाणी आयोजित केली. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे सर्व निवडणुका चालू आहे, इथं काय बोलणं उचित नाही, म्हणून आपण नंतर आपण बोलू, आपण चर्चा करूया. तुमचे राहिलेले जे कष्ट आहेत आता मला बोलायला काही गोष्टी सांगितलं. आता इथे एक सभागृह केलं पाहिजे, भेट केलं पाहिजे, काही सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत. नक्कीच त्या सूचनेचा आदर करू. ते आचारसंहिता संपल्या ते सुद्धा काम चालू करण्याचं आश्वासन या पवित्र वंचित म्हणून या ठिकाणी मला देतो. म्हणून मी कुठेही चिंता कसलीही काही करू नका. मी तुमचा तुमच्या अंतर्गत आहे, तुम्ही माझ्या अंतर्गत आहात. त्याच्यामुळं माझ्या विचारामध्ये, माझ्या स्वभावामध्ये कुठेही काही फरक पडणार नाही. आणि जे काही गोष्टी आपल्या उद्योजकांसाठी करायच्या होत्या ते सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. परवाच आमच्या भागातली कशी भूमी आणि मोटार मालक संघटनेने सगळ्यांनी एक चांगला मेळावा त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजात घेतला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की फक्त आम्हाला आरटीओचं कॅम्प वाढवा. मी त्याला शब्द दिला होता की आपल्याची ईश्वराची ताकद आहे. मी तिथं एका भाषणात शब्द दिला, तुम्हाला कॅम्प कशाला, आरटीओचं ऑफिस उदगीरला आणून दाखवतो. हे शब्द मी 4 मार्चला त्या ठिकाणी दिलो. आणि 15 मार्चला MH इथे